हॅलो मैत्रिणींनो, तर नेहमीप्रमाणे आजही मी एक छान अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आजही शिकायला भेटेल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, एकदम छोटा काठ होता आणि आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला ही डिझाईन बनवायची होती. तर आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया. तर हे बघा, अस्तरचा भाग आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे. आता आपण कॅनव्हास वापरून ही डिझाईन बनवणार आहोत. तर कॅनव्हास कसा लावायचा, त्याचा वापर कसा केला जातो हे देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. हे बघा, ब्लाऊजची उंची आपल्याला 10 इंच घ्यायची आहे. तर आपण इथे 10.5 इंच घेतलेलं आहे आणि खाली 2 इंचचं उंची एक्स्ट्राची घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला एकदम छान अशी डिझाईन तयार करता येईल. गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. हे बघा, पूर्ण 2.5 इंचावर आपण अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला आकार देणार आहोत. अशा प्रकारे एकदम छान अशी डिझाईन आहे. सर्वांना आवडेल अशीच डिझाईन मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हे बघा, गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि इथे घेतलेला आहे आपण 2 इंच. इथे येते 3.5 इंच. आता आपण कॅनव्हासला कट करून घेऊ. कॅनव्हास लावण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. आता आपण कॅनव्हास हा अस्तरवर अटॅच करून घेऊ. हे बघा, आधी आपण गळा रुंदी मोजून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण पिन्स लावून अस्तरला अटॅच करून घेऊ, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपली डिझाईन चुकणार नाही. त्यामुळे पिन्सचा खूप फायदा होतो. अशा प्रकारे आपण स्टिच करून घेऊ. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आहे. एकदम सुंदर असा हा ब्लाऊज आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून त्यालाही पिन्स लावून घेऊ आणि त्याला एकदम कॅनव्हासच्या लाईनवरच आलेले पाहिजे अशी आपण त्याला टिप मारून घेऊ. आणि आता आपण एक्स्ट्राचा भाग आपण मधून कट करून घेऊ. पूर्णपणे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याला एकदम छोटे छोटे असे कट्स देऊन घेऊ आणि याला पलटी मारून घेऊ. पलटी मारून आपण त्यावर दाबटीप देऊन घेतलेली आहे. मधला व्हिडिओ काही कारणास्तव शूट झालेला नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही समजू शकता अशी मी आशा करते आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. हे बघा, अशा प्रकारे त्याला पलटी मारून घेतलेली आहे आणि आता आपण याला टक्स टाकून घेऊ. हे बघा, आणि त्याला आपण खाली पट्टी मारून घेतलेली आहे. हे बघा, एकदम छोटा असा काठ उरलेला होता, त्याला आपण खाली अस्तर जॉईन करून आणि पलटी मारून घेतलेली आहे. आता आपण त्याला अशा प्रकारे छोटासा असा करून घेऊ आणि त्याला मध्ये गाठ मारून घेऊ. एकदम छान अशी डिझाईन आहे. हे बघा, आणि आता आपण हे याला अटॅच करून घेऊ.
रोज काहीतरी नवीन करायचं अशा आशेने मी व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. खूप छान अशी डिझाईन तयार होती आहे. याला पिन्स लावून घेऊ आणि मग त्याला आपण स्टिच करून घेऊ. एकदम साधी आणि सोपी अशी डिझाईन आहे. दोन्ही साईडने आपण त्याला स्टिच करून घेऊ. आणि आता आपण याला साईडने लेसही लावणार आहोत. तर अशा प्रकारे आपण याला लेस लावून घेऊ. एकदम छोटा असा हा काठ उरलेला होता आणि त्यातही आपल्याला एकदम छान अशी डिझाईन तयार करता आली. हे बघा, एकदम सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. काही तुमचे प्रश्न असतील तर तेही मला विचारू शकता. तर कशी वाटली डिझाईन? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे बघा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक. तर चलो बाय.